नमस्कार मित्रांनो, मी बाबा जगताप आणि आज आपण आलोय मित्रांनो 3 महिन्यानंतर आपल्या टँकवर. 3 महिन्यानंतर म्हणजे व्हिडिओ शूट करतोय आपण 3 महिन्यानंतर मित्रांनो. आणि आपण 3 महिन्याचं पूर्ण अपडेट तुम्हाला आज देणार आहे मित्रांनो. आपल्या टँकमध्ये आपण खेकडे कसे सोडले, किती सोडले, आता त्यांची काय अपडेट आहे, ते त्यांना खाद्य कसं टाकतोय, त्यांची वाढ कशी आहे, ह्याचं संपूर्ण अपडेट मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. चला दाखवतो तुम्हाला टँकमधलं अपडेट कसं काय आहे ते. चला. हे बघा मित्रांनो, आपल्या टँकात 3 महिने कंप्लीट झालेत. टँक चालू करून आपण 3 महिन्याच्या प्लस का का हे झाला मित्रांनो कालावधी. तर टँकमध्ये मित्रांनो भरपूर अशी खेकड्यांनी बिळं पाडलेली आहेत. खेकडे पण आहेत मित्रांनो ह्याच्यात भरपूर, पण ते असे दिवसा दिसत नाहीत मित्रांनो. हे तुम्हाला होलावरून तर समजत असेल, बिळांवरून त्यांच्या, की खेकडे आपल्या टँकमध्ये आहेत. पण ते संध्याकाळी पण मित्रांनो आपण येतो थोड्या वेळासाठी, तेव्हा पण थोडेफार खेकडे दिसतात, काही खेकडे दिसत नाहीत. काही मोठे खेकडा कधीतरी दिसतो, कधी दिसत नाही मित्रांनो. कधी दिसला नाही तर असं वाटतंय की मेला की काय, पण मेलेलं नाही मित्रांनो. जे आपण पहिल्यांदा सुरुवातीला जे दोन धरणावरून खेकडे आणले होते ना, त्यातले पण काही काही खेकडे मित्रांनो अजून दिसतात आपल्याला. आता टँकमध्ये पाणी भरल्याला मला वाटतंय महिना झालाय. तर आता पाणी पण बदलण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. पाणीही आपल्याला बदलायला लागणार आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी आलो होतो, तेव्हा एक खेकडा वरती होता मित्रांनो इथं, पण तो आता काही दिसत नाही इथं. इथंच होता या दगडात. तो गेला खाली मित्रांनो, लपलाय तो. आणि काल नानांनी आपल्या इथं बाजरी भरडलेली आहे. बाजरी भरडल्यामुळे मित्रांनो पाण्यावर थोडासा बाजरीचा वरचा तवंग आलाय, जो भुसा असतो ना, तो उडाला आहे बघा. इथंच नानांनी काल बाजरी भरडली. तर ह्याचा डस्ट असते ना ती हालरमध्ये निघणारी, ती डस्ट मित्रांनो पूर्ण पाण्यावर तरंगते. त्यासाठी आपण आपली छोटी सबमर्सिबल मोटर चालू करतोय, पण आता लाईट नसल्यामुळे मित्रांनो ती मोटर पण काय चालू आहे ना. तर मित्रांनो हे बघा, हा बघा इथे एक खेकडा आहे मित्रांनो, गेला मित्रांनो बिळात. मित्रांनो खेकडे आपल्या टँकमध्ये आहेत, भरपूर आहेत, कारण आपण विर डॅमवरून पण बरेच खेकडे आणून सोडले ह्याच्यामध्ये. तसंच आपल्या जवळच्या कॅनलमधनं, ओढ्यामधनं आणि छोटंसं धरण आहे, त्या धरणातून देखील भरपूर खेकडे आणून सोडतात मित्रांनो. आपल्या टँकमध्ये खेकडे तर भरपूर आहेत, पण दिसत नाहीत मित्रांनो, कारण हा जो मातीचा ढिगार आहे ना, ह्या ढिगारात मित्रांनो भरपूर खेकड्यांनी बिळं पाडलेले आहेत. आणि त्याच्यावर गवतही भरपूर झालं असल्यामुळे मित्रांनो आपल्याला खेकडे दिसत नाहीत. तर आपण बघूया उद्या किंवा परवा ह्याच्यातलं गवत कमी करायचा प्रयत्न करूया मित्रांनो. गवत जास्त झालंय, त्यामुळे खेकडे काही कळत नाहीत. आणि जेव्हा आपण हे जुनं गवत काढू, तेव्हाच मित्रांनो नवीन गवत येणार आहे, कारण नवीन गवताला उगवायला जागाच राहिलेली नाही. तर हे आपण काढूया. तसं बघा, आळूची वगैरे चांगली ग्रोथ आहे आपल्या ह्याच्यात. तसंच हे कर्दळ, कर्दळीला तर फुलं येऊन फळं पण लागली मित्रांनो. फळं पिकून आता त्यांची अजून पण नंतर बिया पडून अजून कर्दळी उगवतील मित्रांनो आपल्यात. तर आळू पण चांगली उगवलेली आहे. आपण मित्रांनो खेकड्यांसाठी दर 2-3 दिवसानंतर खाद्य टाकतो. खाद्यामध्ये आपण चिकन वेस्ट म्हणजे जे चिकनमध्ये कोंबडी कापल्यानंतर तिची जी आतडी निघतात, ते आतडी आपण घेतो, त्याचे बारीक बारीक पीस करतो. आणि हे बघा आपण इथे एक पिशवी ठेवली मित्रांनो. ह्या पिशवीत ते बारीक पीस टाकून ओढ्याला जाऊन धुवून आणतो, चांगले स्वच्छ धुवतो मित्रांनो, जेणेकरून त्या आतड्यामधले जे घाण आहे, त्या घाणीमुळे आपलं पाणी खराब होऊ नये. आणि दुसरं खाद्य म्हणजे आपण मित्रांनो मासे छोटे जर भेटले तर छोटे, आणि जर मोठे भेटले, मोठे म्हणजे चिलापी जर मध्यम आकाराची किंवा छोट्या आकाराची घेतली तर ती जरा स्वस्त पडते मित्रांनो. 100 रुपये किलो, 125 रुपये किलो पर्यंत छोटी चिलापी मिळते आपल्याला. तर ती चिलापी आणून मित्रांनो त्याचे छोटे छोटे पीस करतो, नाहीतर छोटे मासे जर भेटले तर छोटे मासे आणतो आणि ते पाण्यात टाकतो. जेणेकरून पाण्यात आज जर टाकले तर 2 दिवस ते दिसतात आणि तिसऱ्या दिवशी काहीच दिसत नाही, कारण खेकड्यांनी संपूर्ण खाल्लेले असतात. आणि जर कधी आपल्याला ते दोन्ही नाही भेटले तर आपण काय करतो, चिकन आणतो. चिकनचे बारीक जो खिमासारखा, आपण खिमा बनवण्यासाठी जसं चिकनचे बारीक पीस करून आणतो ना, त्याप्रमाणे चिकनचा खिमा करून आणतो आणि तो आपल्या खेकड्यांना खायला घालतो. खिमा काय जास्त वेळ नाही मित्रांनो, एकदाच टाकलाय, कारण तो परवडत नाही आपल्याला.
चिकन तसं आता 220 रुपये ते 240 रुपये किलो चाललंय मित्रांनो. तर तेवढं महाग टाकणं आपल्याला काय परवडत नाही, कारण आपला हा प्रयोगच चालू आहे. प्रयोगात जर जास्त खर्च केला तर आपल्याला काय परवडणार नाही मित्रांनो. त्यासाठी आपण हा कमीत कमी भांडवलात, कमीत कमी खर्चात खेकडा पालन कसा करायचा हे बघतोय. तर आपण जास्त खर्च करून फायदा नाही मित्रांनो. तर आता आपल्याला अजून पण आहे ना ओढ्यांना जाऊन आहे ना मळे मुरे मासे पकडून आणून ह्यात सोडायचे आहेत मित्रांनो. सहज आपण एक गळ पण घेतलाय मित्रांनो, जेणेकरून मासे पकडून आणून आपण त्या मासे छोटे पीस करून ह्या खेकड्यांना टाकू, जसा आपल्याला टाइम भेटेल तसा. आता तर आपल्याला सेकंड शिप असल्यामुळे मित्रांनो संध्याकाळचा काही टाइम भेटत नाही आपल्याला. आपण दिवसा सकाळी आलोय आणि आपल्याला आज संध्याकाळी मासे किंवा काय भेटत असेल तर ते संध्याकाळीच भेटतं आपल्याला मित्रांनो लोकल मार्केटला. तर दिवसा काय भेटत नाही, म्हणून आज मित्रांनो मी त्यांना खाण्यासाठी हे बघा घरातली राहिलेली शिळी भाकरी आणली. आता हिला थोडीशी पाण्यात ओली करून तिला खुसकरून आपण मित्रांनो टँकमध्ये टाकून जाणार आहे, जेणेकरून खेकड्यांचं 2 दिवसाचं खाद्य होईल. आता तसं बघायला गेलं तर मित्रांनो टँकमध्ये खेकडे तर आपण भरपूर टाकलेत. भरपूर म्हणजे आता आपण कसं झालं, मध्ये आपला जेव्हा टँक फुटून गेला ह्या ह्या बाजूने मित्रांनो आपला टँक फुटला होता, ओव्हरफ्लो झाला. त्यानंतर भरपूर आपल्या खेकडे पळून गेले. पळून गेलं ती चुकी आपलीच होती मित्रांनो. कसे गेले, का गेले हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि अजून एकदा एक मोठा व्हिडिओ बनवून मित्रांनो मी आतापर्यंत सर्व काय झालं, कसं झालं, माझ्या काय चुका झाल्यात हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या खेकड्याची क्वांटिटी काय आता समजना झाली. क्वांटिटी किती आहे, काय नाही हे आपल्याला नक्की माहीत नाही आपल्या टँकमध्ये. तर जाऊ द्या, क्वांटिटीचं काय घेणं देणं नाही आपल्याला आता. कारण आता जे आपण खेकडे टाकलेत, ती ह्या वर्षी जी खेकड्यांनी पिल्लं दिलीत, तीच पिल्लं जरा मोठी झालेली आपल्या ओढ्यात भेटली. तीच पिल्लं आपण मित्रांनो टँकमध्ये टाकलेली आहेत. तर ती पिल्लं पण मोठीच होणार मित्रांनो. आणि आपलं टार्गेट आहे मित्रांनो दिवाळीच्या नंतर खेकडे थोडे विकायला काढायचे. कारण जो आपला खर्च होतोय ह्या जागेचं भाडं म्हणा, ह्याच्यासाठी लागणारं खेकड्यासाठी खाद्य, आपलं ट्रॅव्हलिंगला खर्च होतोय, त्या खर्चाला थोडासा हातभार लागावा म्हणून मित्रांनो बघूया आपल्याला दिवाळीनंतर यातून किती खेकडे काढता येतात. जास्त नाही मित्रांनो, म्हणजे मोठे मोठे झाले थोडे, ते खेकडे आपण विकायला काढणार आहे. आता देखील मित्रांनो मला ऑर्डर येतात, विचारपूस होते की खेकडे आहेत का विकायला, खेकडे आहेत का विकायला. पण मित्रांनो सध्या आपल्याकडे काही खेकडे आपण काढलेच नाहीत. तर हे धरायचं पण कसं हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो. कारण ह्या टाकीत आपण उतरून जर धरायला गेलो तर खेकड्याची एवढी बिळ आहेत, त्या बिळं त्यांची खराब होतील आणि खेकडे पायाखाली चिंगरून मरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो आपण हे नाही करणार, खेकडे आता लगेच काढणार नाही. मित्रांनो तिथं एक आहे ना टाकीजवळ आता एक खेकडा वरती आलता, पण परत खाली गेला. मोठा खेकडा आहे मित्रांनो तिथं. तो मोठा खेकडा म्हणजे मित्रांनो जो आपण पहिल्यांदा पकडून आणला होता ना ह्याच्यावरून डॅमवरून मित्राच्या गावाला जाऊन, तर तो खेकडा आहे मित्रांनो. त्यातले थोडेफारच खेकडे दिसतात मित्रांनो. आणि नवीन आता आपण एवढे खेकडे आणलेत की कधीचा खेकडा कुठला, फक्त एवढंच वाटतंय की जो पहिला खेकडा आणला होता धरून तो मोठा साईजचा आहे, तो दिसतोय आपल्याला कधीतरी मित्रांनो. तर तसं खेकड्याची वाढ मित्रांनो समाधानकारक आहे. असं काय नाही की आपल्याला हा लॉसमध्ये आहे, आपण प्रॉफिटमध्येच आहे मित्रांनो. आणि कोणत्याही गोष्टीला कालावधी द्यायला लागतो मित्रांनो. ज्या गोष्टीला जेवढा कालावधी पाहिजे तेवढा दिलाच पाहिजे. जर आपण त्याच्यापेक्षा अगोदर जर अपेक्षा करू की मला त्यातनं सक्सेस भेटावा, तर नाही, शक्य नाही मित्रांनो. जी गोष्ट आहे म्हणजे जेवढा टाईम लागणार तेवढा टाईम द्यायलाच पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, आपण देऊया तेवढा टाईम. आणि मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण पाणी ह्यातलं चेंज करतो, त्यावेळेस आपण आपल्या शेजारी ही हळदीची शेती आहे. जेव्हा आपण टँक बांधला त्याच वेळेस ह्या हळदीची लागवड केली मित्रांनो आपण. ही हळद पूर्णपणे मित्रांनो सेंद्रिय आहे. कारण आपल्या ज्या टँकमधलं वेस्ट वॉटर जातंय, म्हणजे जे पाणी जातंय, तेच पाणी आपण मित्रांनो ह्या हळदीला देतो. हळदीमध्ये आपण मिरची लावलेली आहे, फ्लॉवर कोबी लावला होता, त्या साईडला टोमॅटो लावलेले आहेत. तिथे एक पोपईचं झाड लावलंय. पोपईचं झाड पण बघा मित्रांनो किती मोठं आलंय. आणि हळद पण बघा किती मस्त आली मित्रांनो. ही हळद पूर्णतः नॅचरल आहे. हिला काही म्हणजे कोणतं वरखत टाकलेलं नाही. त्याला थोडंसं शेणखत आणि आपल्या ह्या टँकमधलं पाणी टाकतोय मित्रांनो आपण. तिथं आउटलेट केलाय. ह्या आउटलेट थ्रू हे पाणी मित्रांनो ह्या आपण हळदीला देतोय. त्यामुळे हळदीचं पीक बघा मित्रांनो कसलं भारी आलंय. जास्त नाही, एक साधारण 1 गुंठ्या क्षेत्रातच आहे. तसंच मिरची पण बघा मित्रांनो कसली मस्त लागलेली आहे. मिरच्याची झाडं पण मस्त आलेले आहेत. तर ह्या पाण्याचाच इफेक्ट आहे. आणि थोडाफार ह्याचा पण. हे बघा मित्रांनो एक खेकडा वरती आलाय, तो बघ गेला खाली. हा बघा, हा बघा, हा बघा मित्रांनो, दिसतोय का तुम्हाला? आता सध्या आपल्या टँकमध्ये मित्रांनो हीच साईज आहे खेकड्यांची.
तर असेच बरेच खेकडे दिसतात मित्रांनो संध्याकाळी आल्यानंतर आपण. आणि त्या तिथे एक मोठा खेकडा होता. तर खेकड्यांची वाढ तर व्यवस्थित आहे मित्रांनो. आपण अजून टँकमध्ये थोडं मॉडिफाय करायचं मित्रांनो. ह्याच्यावरती आपल्याला एक शेड नेट लावायचं आहे, जेणेकरून आता पावसाळा जात आलाय आणि ऊन दुपारचं चांगलंच पडतंय. आज थोडासा पावसाचं ढगाळ वातावरण आहे मित्रांनो, पण पाऊस काय नाही. पण ऊन जर पडलं तर ह्या दिवसातलं ऊन मित्रांनो भरपूर कडक ऊन लागते. हे बघा ह्या झाडीत आहे ना एवढी बिळं केलीत खेकड्यांनी मित्रांनो, की तुम्हाला सांगू शकत नाही एवढी बिळं आहेत. ह्यामध्ये ह्या साईडला पण भरपूर बिळं आहेत मित्रांनो. खेकडे तर आहेत, जगतात पण, काही मरतात पण. मारामारी करतात मित्रांनो ते. खेकड्याचा तो गुणधर्मच आहे मारामारी करणं म्हणा. त्याला आपण काही करू शकत नाही. पण त्याच्यावर पण काहीतरी उपाय करता येतोय का आपण बघूया मित्रांनो. आपल्याला जर ह्यात खेकडे जर जास्त नाही भेटले मित्रांनो विक्रीसाठी, तर आपण बाहेरून धरून आणून देखील मित्रांनो खेकडे काही विकणार आहे. कारण आपल्याला थोडाफार तरी त्यातनं हातभार लागलाच पाहिजे मित्रांनो. कारण आपल्या पगारावर मित्रांनो आपलं घर चालणंच अवघड होतंय. आपल्या मुलांचं शिक्षण, रूमचं भाडं आलं, आपला दैनंदिन खर्च आला. ह्या खर्च सगळा मॅनेज होत नाही मित्रांनो आपल्या एकट्याच्या पगारावर. तर त्यासाठी आपल्याला ह्यातनं थोडाफार हातभार घेणं गरजेचंच आहे. तर ते कसा घेता येईल तुम्हाला दाखवेनच पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. मित्रांनो खेकडा पालन हे खरंच सक्सेसफुल आहे का? होतंय का? हेच बघण्यासाठी मित्रांनो मी हा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि व्हिडिओ बनवायचं एकच कारण मित्रांनो, मी जे काही प्रयत्न करतोय, कोण माझे मित्र बांधव असतील, त्यांना जर खेकडा पालन करायचं असेल, तर कमी बजेटमध्ये, कमी भांडवलात कसं काय खेकडा पालन करता येईल, ह्याचं एक प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न केलाय मित्रांनो मी. कारण मी 2 दिवसापूर्वी YouTubeलाच व्हिडिओ बघत होतो. तर आपल्या इथलं पाटण पाटण सातारा जिल्ह्यामध्ये एका मित्राने 50 बाय 30 चा खेकडा पालन टँक बनवलाय. त्याने पूर्ण कन्स्ट्रक्टेड बनवलाय म्हणजे टाकी खोदकाम करून त्या सिमेंटचं टाकी बनवून त्याच्यावरती शेडनेट वगैरे लावून सगळं मस्त बनवलं मित्रांनो. पण त्यांनी जेव्हा त्याचं बजेट सांगितलं त्या खर्च, तर तो मित्रांनो 11 लाख रुपये होता. तो सर्वसामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला परवडण्यासारखा नाही मित्रांनो. आणि एवढा खर्च पहिल्यांदा करणं हे देखील खूप चुकीचं आहे मित्रांनो. तुम्ही पहिला अंदाज घ्या त्यातनं किती येतंय, कसं होतंय आणि त्यातला आपला नफा तोट्याचा एक गणित बघूनच तुम्ही पुढचा खर्च करा मित्रांनो. कारण एवढा खर्च करणं काय शक्य तर प्रत्येकाला नाही आणि ते योग्य पण नाही मित्रांनो. आपला टँक बघा, हा 20 बाय 30 चा टँक आहे. ह्याला जर तुम्ही सिमेंटेड टँक बांधायला गेला एवढा, तर कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 लाख मिनिमम एवढं भांडवल लागेल. पण आपला हा खर्च त्या मित्रांनो 10% ह्याच्यात झालाय असं समजा. आणि तो किती झालाय, कसा झालाय ह्याचा एक मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो. ह्या टँकला आतापर्यंत आपल्याला किती खर्च आला. ह्याचा पण मी सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो तुम्हाला. आणि जे काय करतोय ते तर मी माझ्या सर्व व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मित्रांनो. भरपूर सारे मी व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर टाकलेत. तर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज जाऊन मित्रांनो बघा ते व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला समजेल मी आतापर्यंत काय केलंय, कसं केलंय. तसंच पाण्याचे नियोजन, पाण्याचं मी पॅरामीटर चेक करतो मध्ये-आधी. आता बरेच दिवस झाले मित्रांनो आपण पॅरामीटर चेक नाही केले. तर बघू एवढ्या 1-2 दिवसात मित्रांनो तुम्हाला मी पाण्याचे पॅरामीटर देखील परत चेक करून दाखवणार आहे. फक्त आपल्याला पाण्याचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो ह्याच्यावर एक शेड नेट टाकणं गरजेचं आहे. पूर्ण नाही टाकलं तरी चालेल मित्रांनो. अर्ध्या जागेवर तरी शेड नेट टाकायचं आणि एक थोडीशी जाळी पाहिजेच मित्रांनो आपल्याला. टँकमधले खेकडे जे बारीक आहेत ना, ते एक पक्षी आहे मित्रांनो, तो खातोय. हे मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं. पण त्यावेळेस आपल्याकडे व्हिडिओ चालू नव्हता, त्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही. तो पक्षी कोणता आहे, हे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मला त्याचं नाव समजेना. तो दाखवेन मित्रांनो. तो पक्षी येतोय, टँकच्या बाजूला बसतोय, पाहणी करतोय. एखादा खेकडा बारका दिसला, तो डायरेक्ट तो उचलून घेऊन जातोय मित्रांनो. तर त्याच्यामुळे देखील मित्रांनो आपल्या टँकमधल्या खेकड्याचं प्रमाण कमी होतंय. आणि आपण रेग्युलर इथं नसल्यामुळे मित्रांनो आपल्याला काय समजत नाही की ते खेकडे त्या पक्ष्याने नेले, काय केलं. त्यासाठी आपण ह्याच्यावरती जाळी लावूया. आणि तसंच मित्रांनो आपण ह्या इथं आमच्या इथं आपण आहे ना, बाजूला शेड आहे. त्या शेडवर एक CCTV कॅमेरा बसवणार आहे. जेणेकरून आपल्याला टँकची पाणी आपण असो नसो इथं, पण डायरेक्ट टँक वायफाय कॅमेरा लावून आपण घरी बसल्या देखील बघू शकतो. तसं आपल्याला 1-2 दिवसांनी येऊन मित्रांनो टँकमध्ये खाणं टाकणं गरजेचं आहे. कारण आपण CCTV कॅमेरा बसवला तरी त्याच्या थ्रू आपण खाद्य तर टाकू शकत नाही खेकड्यांना. त्यासाठी आपल्याला येऊन पाहणं गरजेचंच आहे. आणि हे इथं आता नानांचं गेट लावलं असल्यामुळं ह्या पूर्ण फेन्सिंग असल्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही दुसरं कशा चोरीचा वगैरे. पण एवढाच आहे की आपल्याला टँकवर लक्ष राहावं.
कारण टँकवर लक्ष ठेवणं देखील खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर आपण 2 दिवसानंतर मित्रांनो टँकचे पॅरामीटर चेक करूया पाण्याचे आणि संध्याकाळी येऊन एक संध्याकाळचा एक व्हिडिओ शूट करतो मित्रांनो, तुम्हाला दाखवतो किती खेकडे आहेत. खेकडे तर आहेत मित्रांनो, संध्याकाळी मी येतो तेव्हा बघतो ना, खेकडे तर आहेत टँकमध्ये. पण कसं आहे, मी ह्या साईडला बघत असेल तर इथं आलो की खेकडे पाण्यात लपतात, दुसरीकडे निघालेले असतात. दुसरीकडे गेलो की तिकडे जे लपतात इकडे निघालेले असतात. त्यामुळे खेकडा आपल्याला नक्की कळत नाही कुठं किती आहे ते, कारण एवढ्या मोठ्या ह्याच्यात आणि इथं आपण गवत आणि माती टाकल्यामुळे मित्रांनो आपल्या टँक मधल्या खेकड्यांचा अंदाज येत नाही. तर चला मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी हळूहळू देत राहीन. ह्या टँकवरचा आलेला आतापर्यंतचा खर्च किती झाला, माझं नियोजन कसं आहे, ह्याच्याबद्दल एक मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ टाकेन. आणि अजून देखील मला काही खेकडे पकडायला जाईन, मासे पकडायला जाईन, त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवीन आणि ते आणून कसे मी टँकमध्ये टाकतो हे पण सविस्तर तुम्हाला दाखवेन मित्रांनो. तर चला, तुम्हाला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय.